नमस्कार. हेमलता किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता नवरात्रीचे उपवास चालू आहेत आणि आपल्याला अशक्तपणा, कमजोरी जाणवू नये म्हणून हेल्दी आणि पौष्टिक अशी मखाना खीर बनवणार आहोत. खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. तर रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवरती कढई आधीच गरम करायला ठेवलेली होती. 1 चमचा तूप घ्यायचा आहे. 1 कप मखाने घेतलेले आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची. मंद गॅसवरती मखाने छान असे भाजून घ्यायचे. मखाने चिवट असल्यामुळे न भाजता जर मिक्सरवरती बारीक केले तर ते बरोबर बारीक होत नाही, म्हणून त्याला भाजून घेणे जरुरी आहे. 5-6 बदाम घेतले आहेत. 5-6 काजू घेतलेले आहेत. मखान्यासोबत काजू आणि बदाम मिनिटभर भाजून घ्यायचे आहेत. मखाने छान असे भाजून झालेले आहेत. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि एका प्लेटमध्ये पूर्ण ड्रायफ्रूट्स थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवून घेऊया. आता त्याच कढईमध्ये दूध घालून घ्यायचं आहे. दूध आधीच गरम करून घेतलेलं आहे. 5-6 केशरच्या काळ्या घातलेल्या आहे. हे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल. फक्त याचा रंग छान येतो, याला चव छान येते म्हणून घातलेलं आहे. मंद गॅसवरती दूध उकळायला ठेवून देऊया. दूध सतत तळापासून फिरवत राहायचं, नाहीतर दूध बुडाला जाऊन चिकटते. आता आपण जे मखाने, काजू, बदाम भाजून घेतलेले होते ते मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया. ह्या पद्धतीने मी मिक्सरवरती एकदम बारीक असं पावडर करून घेतलेलं आहे. आता हे पूर्ण बारीक केलेलं मिश्रण दुधामध्ये घालून घेऊया. आता दुधामध्ये पूर्ण मिश्रण टाकून झालेलं आहे. सतत फिरवत राहायचं, नाही तर याच्या गुठळ्या होतात. असं मिश्रण दुधामध्ये बारीक करून घातल्यामुळे दुधाला छान एकसंधपणा येतो आणि दाटसरपणा येतो आणि खीर खूप छान अशी मलाईदार बनते. अशा पद्धतीने मखाण्याची खीर बनवलेली खायला अप्रतिम लागते. अशी उपवासासाठी मखाण्याची खीर बनवली तर दिवसभर आपली एनर्जी अशीच टिकून राहते, थकवा जाणवत नाही. तर अशी खीर जरूर बनवा उपवासासाठी. गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आणि सतत फिरवत राहायचं, नाहीतर तळाला जाऊन चिकटणार, म्हणून सतत फिरवत राहायचं. 4-5 मिनिटानंतर पाहू शकता खीर अशी छान दाटसरपणा झालेली आहे. मिश्रण बऱ्यापैकी दाटसर झालेलं आहे. आपण आता काही ड्रायफ्रूट्स तुपामध्ये भाजून घेऊया. 1 चमचाभर तूप घेतलेला आहे. अर्धा कप मखाना घेतलेला आहे. मखाना छान मिनिटभर परतवून घेऊया. काही ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहे. 5-6 बदामाचे काप, 5-6 काजूचे काप, 10-12 मनुका घेतलेले आहेत. याला पण छान असं मिनिटभर परतवून घेऊया. तुपामध्ये असं भाजून घेतल्यामुळे छान असे क्रंची लागतात खीर खाताना. आता हे भाजून घेतलेले पूर्ण ड्रायफ्रूट्स खीरमध्ये टाकून घेऊया आणि असं फिरवत राहायचं. बाजूला कडेला लागलेलं दूध काढून टाकायचं. आता 1 चमचा विलायची पावडर घेतलेला आहे आणि मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं. अगदी 10 मिनिटामध्ये हेल्दी पौष्टिक अशी मखाना खीर तयार झालेली आहे. ही खीर तुम्ही थंड करून पण खाऊ शकता, गरमागरम पण खायला खूप छान लागते. ही खीर छान अशी दाटसर पण झाली आहे आणि कोमट झाल्यानंतर आपण यामध्ये गूळ घालणार आहोत. मखाण्याची खीर आपण गूळ घालून बनवणार आहोत. याच्यामध्ये साखरेचा वापर केलेला नाही. गूळ हा किसूनच घालायचा, कारण जर गरम खीर असेल तर खीर अशी फाटून जाणार, म्हणून कोमट खिरीमध्येच गूळ किसून घालायचा. गूळ साधारणतः इथे 2 टेबलस्पून गूळ किसून घातलेला आहे. तुम्ही आपल्या आवडीनुसार गूळ कमी जास्त घालू शकता. तुम्ही खीरमध्ये गूळ न घालता साखर पण घालू शकता. साखर घालताना 3 टेबलस्पून साखर घालायची. गोडीचं प्रमाण अगदी बरोबर आहे. तर ह्या पद्धतीने आपण मखानाची हेल्दी आणि पौष्टिक खीर बनवलेली आहे. तुम्हाला हा आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.